गुन्हे दाखल झालेले नाही. त्यांनी कोणती खंडणी वसूल केलेली नसतानाही त्यांच्यावर हद्दपारची कार्यवाही करण्यात आलेली आहे. कार्यवाही केली, पण मागे उरलेल्या 9 परिवाराचं काय, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांच्या घरी म्हातारी आईवडील आहेत, 10 मुलं आहेत, त्यांनी कोणाकडे पाहायचं? असं या आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच घडत आहे. इतके SP झाले तरी असं कधी काही झालेलं नाही. पण हे SPनी अशा प्रकारची कार्यवाही केलेली आहे, ही अत्यंत चुकीची बाब आहे. अगोदरच नंदुरबार जिल्हा हा आर्थिक दुर्बल, आर्थिक मागास, शिक्षणापासून वंचित असलेला आहे आणि त्यात भूमिहीन होत असलेला आदिवासी समाज. आज आदिवासी समाजाच्या जमिनी कोणी हडपून घेत आहे. त्यांना काही असं वाटत नाही की हा समाज कसा जगेल, हा शेतकरी कसा जमेल, त्याचं काही लेणं देणं नाही. ते सहज हडपून सहज त्यांच्या जशी काही त्यांची घरची मालमत्ता आहे ह्या पद्धतीने वागतात. एखाद्या मला असं म्हणायचं आहे की हे जे हद्दपाराचं नोटीस दिलेली आहे ते एखाद्या आपल्या राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली कदाचित दिली असेल. कारण त्याच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध वाढावे, हित संबंध वाढावे, आर्थिक घडामोडी व्हाव्या, ह्या कारणास्तव त्यांनी हे 9 लोकांना हद्दपाराची नोटीस बजावलेली आहे. राहिला प्रश्न जे कैलासवासी जय वळवी यांच्या मोर्चामध्ये निघालेले, त्यातही काही आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केलेले आहे. ते मुख्य आयोजक बाजूला राहिले, दुसऱ्यांवरच सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. मुख्य आयोजक कुठे आहे, काय आहे, कोणी आवेदन दिलेले आहे याची चौकशी न करता सरसकट सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले. त्यांना 3-3, 4-4 महिने जेलमध्ये ठेवलेले, 5 महिने झालेले फरार आहे. त्याच्या मागे उरलेल्या परिवारांना किती त्रास होतोय हे ह्यांनी समजून घ्यायला पाहिजे, असं एवढं बोलते. आणि हद्दपाराचे प्रस्ताव SP साहेबांनी मागे घ्यावा ही विनंती. बस.